काय चालू केलंस काय ते? हा चालाय सॉरी गाईज, आंटी कॅमेरामॅन आहे. लास्ट मुमेंटला ठरले आमचं की ही बॅग नको, कारण ही लई वज्जी व्हायला लागल्या, त्यामुळे आम्ही ह्याच सगळं वैष्णव आता. आणि 9:30 वाजताच आहे आणि आता 9:15 वाजल्यात आणि आमचं आता ठरलंय की हे हात घालूया म्हणून. 5 मिनिटात गाईज हा पराक्रम आहे आमचा. ठेव की बाई इथं 9:30चं हे आहे सपलं. आई एवढंच होतं आणि असं मास्क घेतले मी. त्याच्या घरातनं बाहेर जाणं खरंच सोपं नाही गाईस. शपथ सांगाले शपथ. असलं वाईट भीती वाटायला लागला नाही. जायच्या 4 जाते असं नाचालतो, हे करणार ते करणार, असं एन्जॉय करणार काय. आता वाटायला नाही ये घर में नहीं छोड़ सके, मेरा नांदना अवघड है किसी के घर में. आई का आता सगळं झालंय. जो थोबाड हे मरता येच नुसता कायम फिरायला. मेरा वैसा नाही है गाईस, मेरे को इसे धडधड रहा है छाती में. किती वाजत आता हे बघा. मम्मी आवरायला लागू. तुम्ही आवरायला लागलायसा का काय? 4 गाडी काढणार आहे. हे 9:30 वाजायला आले. 9:22 झाल्यात गाईज. चला लई वाईट भीती वाटायला, लई वाईट. चेष्टा नाही आहे स्वतःच्या घरातनं बाहेर जाणं गायचं. हे बाकीचे जे ट्रॅव्हलर्स वगैरे म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करतात त्यांनी, सॉरी ट्रॅव्हलर्स म्हणून, जे ट्रॅव्हलिंग करत नाही त्यांच्यासाठी असं अशी गोष्ट आहे. पण आमच्यासाठी मी नाही 2nd टाइम चाललो आहे मी तिथं जाणार आहे, तिथं एवढ्या लांब. मग आता फायनली बॅगा वगैरे सगळं पॅक केलं आहे मी. काय राहू दे पाण्याची बॉटली म्हणाला होई. माझा शब्द सुचणार हो ते पाहिजे ना. हां ते घे बॅग. अगं आम्ही एवढं आवरायला लागलो काय सोडणारा व्यक्तीच नाही आहे इथं अजून. 9:30चं रिपोर्टिंग आहे. चला फ्लाईटनं जायला पाहिजे वैष्णव. आपण उगाच याच्या ट्रॅव्हलच्या झंझडीत पडतो. अरे उसमें सब गिरने का सामान है उसमें. अगं चप्पल नाही का आपल्याकडं? तुला घे म्हणाल तर सांगितलेलं आहे. बाई शपथ. सोहमला घेऊन जाणार होतो बघ. खरं ही शाळा चालू झाली भावा. आम्हाला सोडायला कोण येणार आहे काय नाही. कोण येणार आहे सोडायला? फायनली चाललोय. कांट बिलीव्ह. असं वाटायला लागलं की राहू दे घरातच राहूया, कशाला जायचं असं. बट धाडस करायला पाहिजे गाईस. उद्या माझा बाबा मला घरात ठेवून येणार नाही, नांदायला पाठवणार आहे. त्यामुळे मला आत्तापासून धाडस करायला पाहिजे. म्हणते का बघ तोंडाने म्हणते काय, अगं राहा पोरी तुझंच घर आहे. नाही तोंडाला निघणार नाही शब्द. जड आहे पुरगी एक ना. जानेवाले गाईज आणते. बाय. आंटीचं लक्ष नाही असं देणार सन्मान खाणारी षडकाला. ए दीदी त्या बागेतलं सगळं घेतलंस काय? खली बिली काय काय होतं ते सगळं घेतलंय. अगं मी असं झाडलं की बॅग आधार कार्ड ते सगळं घेतलंय. आधार कार्ड ते हो असं म्हणतात आणि नंतर तिथे गेलं. ते पण सगळं घेतलंय. फक्त मनच घट्ट करायचं विचार मला. हो कसलं बस जाईल मग ते एवढं मोठं घ्यायला काय ते. चला बाय बाय म्हणा. अंकलला बाय. ए बाय अंकल बाय. माणसाला काय पडली नाही काही पोरी चालल्या एवढ्या दिवसासाठी नाही. झुकता नाही हो, लई बाद आहे माणूस. चलो आई बाय. आई बाय बाय ये. फोन करा मला आठवणीनं. कोण माझा असा असला तर करतो. तुला लँडलाईन पाठवते हो मी. बाय. तिथे गिरायला लागलंय बाजून लाज नसल्यासारखं. चला अण्णांच्या आमच्या पाया पडतो गाईस. आमच्या अण्णांच्या पाया पडतो. पहिल्यांदा चाललोय हो गाईस. मला असं म्हणजे गेलोय मी फिरण्यासाठी, असं नाहीच आहे मुळात. ते फिरणं पण असणार आहे आणि काम पण आहे. दोन्ही गोष्टीसाठी चाललोय आम्ही. बट स्टील धक्का करणे गाईसा फील होत आहे मला. काय म्हणतं बघा आमच्या घरात अजून किल्ल्या थोडं लागलोय. 9:30 वाजून गेलं. आई सब छोडने के लिए आ रहे हैं. आता आम्ही हे असं बसलोय गाईस. 2 व्हीलरवरनं चाललोय. 4ला पण आत्ताच मळमळेल मला. माझी कपॅसिटी जरा कमी होईल ना म्हणून. मग आई ग बघा गाईस सोडणे गेले. जुगाड देखो जुगाड. बाय. आम्ही आलोय. भीती वाटायला लागल्या मला लिटरली. आत्तापासून मळमळे चालू झाली. बसायला सांग आम्ही जाऊन बसू. खरंच जावा माझ्या जागी जावा. मला तू हमसे ऐसा कर रहा है तो मेरा कैसा होगा? तू मेरे को सांभाळेगा, मैं नहीं तुमरे को सांभाळेगा. मेरे को अभी से ऐसा उचमळ रहा है गाईस. ही गाडी चांगली असली म्हणून धरायला बाहेर तर मळल्या. चालू झाले गाईस. बाय. हा तू चल. बाय सगळ्यांना. येस बाय. चला गाईस वो घड़ी आ गई. फोन लावा जिसका मुझे इंतजार नहीं था. चला फोन लावा. मिस करो हमरे को.
काय आठवण आमच्या पप्पांना अजिबात आठवणार नाही. तिचा पिट्ट्या पाडणार आहे पप्पा, काळजी करू नका. तिचा पिट्ट्या पाडूनच आणणार आहे. अगो बाई सोहम, आय मी चाललोय 1000 तासाने माझं हे कमी झालं. गाडी चालवायची नाही म्हणजे बघा मी चाललोय म्हणून लगेच हे ज वाऱ्यावर बाई हिथं हिथं मम्मी आमची तिकडे बघायला गेली ती तिकडे. बघून आलो माहिती आहे का? येस इकडे या बाजूला आहे हो. हो हो चाललोय. येस नांदण्याचं येस चाललो नाही. आणि आमच्या पप्पा मला लागल्यात येताना कणी ही गाडी बुक करा ती गाडी बुक करा. अजून जायचं पत्ताडे आहे. पप्पा आमचं यायची जुळणा करायला. वा पप्पा गमणार नाही तुम्हाला चाललोय खरं. आम्हाला मान्य नाही करेगा ये माणूस, मान्य नाही करेगा. आम्हाला गमल तुम्हाला गमते का बघा. मला अजिबात गमणार नाही. तोंडाला सांगायला मम्मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. व्हिडिओ करायला लागल्या. माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. जरा शिकायला पाहिजे की आपण. येस पोचलोय दुकान जाणार आहे. आणि आम्ही फायनली काहीच पुण्यामध्ये आहे. सांगितलं स्वतःला सांगितलं पोचलोय. गाडी आज शोध मला त्रास झालेला आहे. आता दिवसभर आता मी सदम्यातच असणार आहे. आता बघूया जागा घेऊन लई वर्षापेक्षा रिक्षामध्ये बसतो. चला आता बघूया आपण गेलो पण आहे. अँड फायनली आय एम हिअर गाईज. तू कुठला ब्लॉग करायलास कुत्रे? फ्रेश थांबा एक मिनिट. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आल्या भेटलो माझ्या मैत्रिणीला व्हायपीला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती माझी परममित्र. मी तिच्याकडे चालू आहे पुण्यामध्ये काहीच. आणि हे दिवस आहे माहिती नाही पण ॲटलिस्ट असेल मी 1.5 मंथसाठी तर असणार आहे 100%. तर आलो आहे. तुम्हाला सांगतो एवढं वाईट मळमळालं तर गाडीत असलं वाईट की मला ते खिडकीतनं गप उडी मारा वाटत एवढं मळमळालं. तर आता विषय नको. आता फ्रेश वाटायला. झोपा काढली काहीच 5-6 तास. ती गेली ऑफिससाठी आणि मी अजून झोपा काढले. वैष्णव अजून झोपल्या. आता फ्रेश होऊन काहीतरी मग बघू इथलं काहीतरी जरा बघून येऊया ह्या एरियामध्ये काय आहे. आणि तुम्ही जर पुण्यामध्ये असाल की मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता बघू आवडणार आहे फ्रेश होणार आहे. अजून थोडं काही घेतलं नाही अजून. अशीच आहे बुरशी जाईल अजून. पहिला आवडणार. आणि आता बघू काय काय आहे. म्हणजे नाही का मी एवढ्या पहिल्यांदा असं आलं की तर तुम्हाला नंतर रूम वगैरे सगळं दाखवतो. म्हणजे कसं असतं की नाही मी काही घर सोडून कवा कुठं राहिलोच नाही आहे. हे असं माझ्यासाठी लई सगळं गोष्टी अशा वेगळ्या आहेत. हां रूममेट्स वगैरे सगळं. तर अजून कोणाला तर भेटलो नाही आहे मी. नंतर आल्या की सगळं आता गेलो ऑफिसला. आता वाजतात 11. मी अजून झोपालतो. हां खरं झोप झाली फायनली नशीब. आणि त्याला मी सीटर घेतली कारण आम्हाला स्लीपर भेटली नाही म्हणजे जरा महाग पडाल ती म्हणून मग सीटर घेतली. म्हणून मग अंग दुखायला लागले आता शेवट. त्यामुळे आता बघू वैष्णू झोपल्या आवडतो पटायला. आणि आम्ही फायनली आता आवरलो आहे. थोबाड दाखवा वैष्णू झोपून किती माहिती आहे का 12-12:30 पण झोपले. आता 1 वाजता मी करून खायला लागलो. इथलं काय माहिती नाही एवढं पण आम्ही करायला लागलो. आणि मिसळ खायची इच्छा झाली. काय कामधंदा नाही आहेत आपल्याला आज. आजचा दिवस उद्यापासून कामं. कारण आज मी लई गडजिंकी आई हो. त्यामुळं आम्ही मिसळ करायला इच्छा ते काय कसणदार आहे की जाईल तिथं डिमांड असतात तुमची. डिमांडचा प्रश्न नाही. खाऊ वाटायला लागले काय करू म्हणून लगेच ते मिसळ करायला गेलं. आणि आम्हाला गॅस पेटवायला ना होऊ शकतो. झालं वेळ हळू कर. झालं कायच झालं. आम्ही एवढंच करणार आहे. अवघड आहे. आम्ही काय राहणार आहे दुसरीकडे जॉब करायला शक्य नाही. माझ्या जर्नी तर शक्य नाही. ह्या जन्मी तर नाहीच. भिंतीला चिटकवले गाईज मोबाईल. आता आपण फोक बघूया काय झालंय कसं झालंय ॲडो. वैष्णवी करून या. वैष्णवी तिथं त्यामुळे मला सगळ्याला होईच नव्हतं. झालं नाही सांग पहिल्यांदा मी सगळं आयुष्यात पहिल्यांदा. अनएक्सपेक्टेड चांगलं आहे. सुरुवात तर चांगली झाली त्या वाल्यावर. झणझणीत झालंय झणझणीत. मी येताना घरातली चटणी घेऊन आलतो. पण मला माहिती आहे इथं आपल्यासाठी टेस्ट असणार आहे. खरंच मस्त झालं माहिती आहे. मला मिसळ एवढं आवडत नाही पण आज खाऊ वाटाल तर रीलमध्ये बघून
बड़े भारी लगा रहे भारी. पण जरा जास्त झणझणीत झाले. इतकं चॉकलेट खायचं एवढ्यापर्यंतच वरचा असं असं होतं 30 रुपयाला. पण चांगलं आहे गव्हाचं आहे. बरं आहे की पैशाचा विचार करायचा नाही. हुबा व्हिडिओ होता आता हुबा व्हिडिओ ब्लॉगसाठी आपल्या झणझणीत ब्लॉगसाठी. घरात असताना खात होतो आणि असंच ठेवत होतो. आता इथं कुत्र्याला घासा भांडी आपापले काम आपापले करा. आता घरात त्यांची खरी आठवण येणार आहे मला. आम्ही चाललंय गाईस फिरायला. दिवसभर ग बसले ह्या व्यक्तीसाठी. ही हिंडाल ती गावभर. माझं मग आम्ही आत्ता जाणार आहे गाईस बाहेर फिरायला आणि कुणाला भेटायला जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून गाईस व्हिडिओ बघत राहा. फायनली जाणार. मला असं ह्या बेडवर असं झोपून मी सडलेलो गाईस. मग मी आता फिरणार. हा मगाच्या मला व्हिडिओ घेऊन दिले आत्ता व्हिडिओ घ्यायला लागला. आवरलेलं होतं. चला खाली. साप इथं पुण्यात आलोय आणि काय विषय म्हणजे कसला गाडा मारायला लागला कायच कळना. आम्ही कुठं चाललोय काय म्हणजे कायच कळना झालंय. बाई मी काय इथं टिकत नसतोय बाबा. मी तर राहीच येणार आता. पुण्यामध्ये काय ऍक्सिडेंट झाला मला आज लाईव्ह परफॉर्मन्स बघितला गाईस मी. इट्स नॉट अ जोक टू लिव्ह इन पुणे. तर शा पोटात मिक्सर फिरायला आहे. तुम्ही अशा गाड्या मारतायसा पुणेकर. डेंजर. बाई मी विचार करालतो की पुण्यात घ्यायचं म्हणजे प्लॅन चाललेला पण आता हे 1 दिवसाचा एक्सपिरियन्स मला अजून वैष्णवीला मी खूप एक्सपिरियन्स देणार आहे. बाई मला नाहीच राहायचं. शपथ टिश्यू बोलला वैष्णवी आमची रडा लागले गाईच. घरातले जाटवण राहिले एका दिवसात. अजून 24 तास पण पूर्ण झाले नाही. 24 तास पण किती 8-9 तासात रडायला चालू केल्या. काय राहणार तू वैष्णवी माझ्या जाणार आजीकडे गेली ह्याच्यात सपा लागलाय. वैष्णे लाल भडक झाल्यात. लोकांना वाटलं तर मी मारलोय तुला गं बस. पुण्यातली माणसं नाही शानी. पोलीस बोलवतील लगेच. पप्पा मी काही तर राहू शकत नाही. मी येतो उद्याच्या गाडीनं. पप्पा ही जिरवणार आहे अशी परत पुण्याचं नाव काढणार नाही. बाबा मला एवढी भीती वाटायला लागलं माहितीये काय. मला काय समजणच झालंय. पहिल्या दिवशी मी पण पप्पाला फोन करून रडलेलो कधी मी म्हणलं मास्कमध्ये मला घ्यायला या तर मी निघलोय म्हणलं मास्कमध्ये. मग जरा नंतर स्ट्रॉंग झालो मी. हे तर काहीच नाही. घरातनं गाडी भरतो तुम्ही. अगं तेव्हा मला भीती का वाटली नाही सांग. तेव्हा आउटसाईडला होतं आमचं आणि ती गाडी हळू मारायची. हे सिटीमध्ये आपण असलो फास्ट मारतो गाड्या. यांना का नाही पप्पा वरती मेल्यावर पण यांना कळलं नाही आपण कुठल्या रिझनने मेलोय. असलं सेकंड